सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात उद्याच्या 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता रुद्रयज्ञ व रक्षासूत्र असं आयोजित करण्यात आलेलं आहे. यामागचं एकच उद्दिष्ट आहे की जे हे गो तस्करी करतात, की लव जिहाद आपल्या या ठिकाणी प्रकार घडत आहेत, या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आणि हे एकत्रित येत असताना आमचे जे गोरक्षक आहेत, बजरंग दलाचे सगळे गोरक्षक आहेत, तो विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे, या सर्वांना एक बळ मिळावं, हे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण व्हावं, यासाठी हे रुद्रयज्ञचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्या ठिकाणी त्यांना सर्व आमच्या बांधवांना भगिनींना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय निलेशजी राणे, आमदार सन्माननीय निलेशजी राणे आणि ॲडव्होकेट काय त्यांचं नाव शिंदे ॲडव्होकेट देवदास शिंदे उपस्थित राहणार आहेत. हा मोठा कार्यक्रम आहे. ॲडव्होकेट देवदास शिंदे ही मोठी व्यक्ती आहे. त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं भरीव असं योगदान आहे. त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत. त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे. ती मोठी व्यक्ती आणि महनीय व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. माझं एकच या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना, सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने विनंती आहे आणि आवाहन आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. आणि हिंदू एकत्र आल्याशिवाय काही घडू शकत नाही. आणि हिंदूंनी एकत्र का यावं, तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय लव जिहाद सारखे प्रकार हे वाढीस लागलेले आहेत. आम्ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर रात्रबेरात्र फिरत असतात, गायींचं संरक्षण करत असतात. आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे सुद्धा प्रकार होतात. आपल्या जीवावर बेतून ही मुलं काम करतात. त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात. या सर्वांना जर प्रतिकार करायचा असेल, या सगळ्या शक्ती जर नष्ट करायच्या असतील, तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आणि